हो हे वटीवाले आहेत हो ताई वटी आहे लाईनीत यायचं माघारी नाही जाणार माया कांड माया 2 मिनिटं त्या पिशव्या बघ गावात आलंय गावचं ऊन चैत्रातलं ऊन खूप कडक ऊन असतं। तर नमस्कार तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि चैत्र नवरात्र आज चैत्र पौर्णिमा आहे आणि मी गावाला आलेली आहे कारण आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तसं चैत्र नवरात्रीचा मोठा उत्सव असतो। आमची कळकोणे गावातली रामवरदायिनी देवी इजा म्हणजे दरवर्षीचा हा उत्सव। हनुमान जयंती चैत्रोत्सव तर आता खरं तर उशीरच झालेला आहे कारण मी सकाळीच आले कारण मला ट्रेनला पण भरपूर गर्दी होती जनशताब्दीला। आणि आता दुपारची वेळ आहे भयंकर ऊन आहे पण तरीसुद्धा आज देवाचं दर्शन घेण्यासाठी तर जायचंच आहे भले काही हो। तर चला आजचा हा व्हिडिओ मला पूर्ण नाही दाखवता येणार परंतु जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। म्हणजे हा कळकोणे गावातली आई रामवरदायिनीचा चैत्रोत्सव चैत्र पौर्णिमा आणि त्याच्यानंतर जर मी टेरव गावामध्ये गेले तर तिथलाही दाखवीन तुम्हाला। तर व्हिडिओची सुरुवात करण्याच्या पूर्वी चैत्र नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। चला आता आपण मंदिरात जाऊया। चावी ती क्रियाला लावून ठेव। रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत। त्या देवीच्या चरणी अनेक भक्तगणांनी आपली देणगी या ठिकाणी अर्पण केलेली आहे। अनेक ते इतकी गर्दी होती ना, एवढी प्रचंड गर्दी होती म्हणजे एक तर सुट्ट्या पण लागून आलेल्या त्यामुळे बहुतेक चाकरमानी तसं तर प्रत्येक वर्षीला येतात रामवरदायिनीच्या जत्रेला, तर पण यावेळेस तर जास्तच गर्दी होती।
तर आता मी घरी चाललेली आहे. प्रचंड ऊन आहे, थोडंसं जरा फ्रेश होईल आणि मग तेरवची यात्रा तुम्हाला दाखवते. मी आत्ता आलेली आहे तेरवच्या मंदिरामध्ये आणि तर बघितलं तुम्ही की नाही काय नाही, आत्ताच आम्ही तेरवचे आपली भवानी आई, वाघजाई, केदार, कालकाई यांचं दर्शन घेतलं. हे बघा, हे आहे तेरवचं मंदिर. खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. आणि आता आम्ही हनुमंताच्या मंदिरात चाललोय. खूप छान झाला प्रवास. म्हणजे सकाळी आम्ही त्या देवीचं दर्शन घेतलं आणि आता पालखी निघेल आणि मग सगळी लोक जमा होतील, देव पालखीत नाचतील, हे सगळा सोहळा पार पडणार आहे.